की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीरावनचारि। जमुना तीरावनचारि। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैत गदाधर शिवसदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी तव तुमे। जय गौरानिताय 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 जय गौरानिताय। जय 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 प्रभुपाद 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 प्रभुपाद। जय गुरुदेव 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 गुरुदेव।
हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। हम्म। ओम नमो भगवते वासुदेवाय। हम्म। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पदान् सहगना ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत श्री राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वं च कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभूजीज माताजीज आपले सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण पाहत होतो मागच्या वेळेस कशा प्रकारे या भौतिक निर्माणामधील वेगवेगळे जे घटक आहेत, उदाहरणार्थ देवी देवता, झाडं, टेकड्या, पाण्याचे वेगवेगळे जलाशय, सागर इत्यादी यांचा भगवंतांच्या विराट रूपाचे कसे वेगवेगळे अंगांसोबत तुलना केलेली आहे, संदर्भ दिले गेलेले आहे। आणि आज आपण जर जमलं तर हा अध्याय इथे कन्क्लूड करण्याचा प्रयत्न करू, श्लोक क्रमांक 39 पर्यंत। आणि ह्या अध्यायाच्या शेवटी श्लोक क्रमांक 39 मध्ये शुकदेव गोस्वामींचं दिलं गेलेलं कन्क्लूजन
कन्क्लुजनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभुजीच माताजीच? कन्क्लुजन निष्कर्ष. निष्कर्ष. हा, श्रील शुकदेव गोस्वामींच्या द्वारे दिला गेलेला निष्कर्ष आपण पाहणार आहोत की त्यांनी हे भगवंतांच्या विराट रूपाचं वर्णन तर केलं, कुणा विशेष करून कुणा व्यक्तींसाठी केलं आणि शेवटी त्या व्यक्तींनी पण भगवंतांचा आश्रय घेण्याचा सगळ्यात सोपा आणि श्रेयस्कर मार्ग कोणता आहे याच्याविषयी ते चर्चा करतात श्लोक क्रमांक 39 मध्ये. आणि आपल्या चर्चेमध्ये आपण इतर काही प्रमाणित शास्त्रांमधील काही श्लोक पाहण्याचा प्रयत्न करू, जसं की भगवद्गीता, ज्याच्यामध्ये भगवंत स्वतः पण हा निष्कर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यात्मवाद्यांसाठी सांगत आहेत की पूर्ण त्या अध्यात्मवाद्यांचा जो मार्ग आहे त्याचं वर्णन केल्यानंतर भगवंत शेवटी त्यांचं स्वतःचा निष्कर्ष, त्यांचं स्वतःचं कन्क्लुजन आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगतात, ते पण आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तर आपण श्लोक क्रमांक 34 पासून सुरुवात करू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. ईशस्य केशान् विदरम्बुवाः ईशस्य ईशस्य केशान् केशान् रम्बुवाहान् वासस्तसन्ध्यां कुर्वर्य भूम्नः स्तु सन्ध्यां कुर्वर्य भूम्नः अव्यक्तम् आहुर्हृदयं मनश्च अव्यक्तमाहुर्हृदयं मनश्च स चन्द्रमा सर्वविकारकोशः स चन्द्रमाः सर्वविकारकोशः. कुणाला वाचायचं आहे का प्रभुजीच माताजीच? हरे कृष्ण. ठीक आहे, मी हरे कृष्णा प्रभुजी, मी वाचते. हा हा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्णा. तात्पर्य शील प्रभुपाद द्वारे शील प्रभुपाद की जय. हे कुरुक्षेत्र, जलवाहन मेध हे विराट रूपांच्या प्रभुजी अक्षर छोटा दिख रहा है मुझे. ओके. रूपांच्या मस्तकावरचे केस असून दिवस आणि रात्रांच्या संधिकाळ ही त्यांच्या प्रावरणे आहेत आणि भौतिक सृष्टीचे मुख्य कारण ही बुद्धिमत्ता तर सर्व परिवर्तनांचे आगर असलेला चंद्र हे त्यांचे मन आहे. हरे कृष्ण प्रभुजी, प्रणाम. धन्यवाद. तर इथे शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना काय म्हणून संबोधित करत आहेत? हे कुरुश्रेष्ठ म्हणजे कुरु कुळातले जे खूप महान भक्त होते, त्या महान भक्तांपैकी श्रेष्ठ खूप छान अशी भक्त महाराज परीक्षित यांना सांगत आहेत की हे जे ढग आहेत पाणी वाहून नेणारे, ते भगवंतांच्या मस्तकावरील केस आहेत आणि दिवस रात्रीचा काळ, संधिकाळ हा त्यांची वस्त्र प्रावरणे आहेत. म्हणजे असं पण शास्त्रामध्ये सांगितलं जातं की आपण जी प्रत्येक कृती करतो, प्रत्येक कार्य करतो, तर कुणी जरी भौतिकदृष्ट्या कुणी जरी आपल्याला एखादी व्यक्ती किंवा कुणी प्राणी मात्र पाहत नसेल, तरी आपल्या प्रत्येक क्रिया, आपण घेतलेले प्रत्येक आचरण, आपलं वागणं, हे ह्या क्रियांची वेगवेगळ्या प्रकारचे विटनेसला आपण काय म्हणतो, साक्षी आहेत भगवंतांद्वारे नेमून दिलेले. त्यांच्यापैकी सूर्य आहे, चंद्रमा आहे, 10 दिशा आहेत. 10 दिशा म्हणजे 4 दिशा, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि 4 दिशांच्या मधले साऊथ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, वेस्ट साऊथ आणि साऊथ नॉर्थ ईस्ट वगैरे. आणि ह्या झाल्या 4+4 8 आणि वरच्या डायरेक्शनला एक, खालच्या डायरेक्शनला एक, अशा प्रकारे 10 दिशा, दिवस रात्र म्हणजे सूर्य, चंद्रमा इत्यादी वेगवेगळे भगवंतांचे प्रतिनिधीच्या रूपामध्ये आपल्या प्रत्येक गोष्टीची साक्ष धरली जाते. त्याच्यामुळेच असं सांगतात की एखादा माणूस या भौतिक जगातल्या नियमातून कधी पळवाटा काढू शकतो,
परंतु भगवंतांचे जे कर्मफळाचे नियम आहेत त्याच्यातून कोणीही पळवाट काढू शकत नाही. त्याच्यातून कोणी सुटू शकत नाही. तर इथे सांगितलं अशा प्रकारचा दिवस आणि रात्र ही भगवंतांची वस्त्र प्रावरणे आहेत. हे पूर्ण भौतिक जगावर लक्ष ठेवतात. भौतिक सृष्टीचे मुख्य कारण बुद्धिमत्ता ही सर्व परिवर्तनांचे आगार असलेला तर सर्व परिवर्तनांचे आगार असलेले चंद्र हे त्यांचे मन आहे. तर याच्या बाबतीत असंच यासारखेच श्लोक पण भगवद्गीतेत पण 15व्या अध्यायामध्ये अ, भगवंत खूप छान सांगतात. 15व्या अध्यायामध्ये 15वा श्लोक येतो. आपण सर्वांनी एकदा म्हणण्याचा प्रयत्न करा. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो सर्वस्य सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो सन्निविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च मतः स्मृतिर्ज्ञानमपोहनम् अपोहनं च वेदैश्च सर्वैरहम् एव वेद्यो वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. आपल्यापैकी खूप साऱ्या जणांनी प्रभुजीच माताजीच आपल्या शाळेच्या दिवसात वगैरे असताना 15वा अध्याय पाठ केलेला असेल आपण लहान असताना. तर हे श्लोक त्यावेळेस पासूनचे लक्षात आहेत, हो का नाही? तर भगवद्गीतेतलं जनरली सामान्यपणे सामान्य कुटुंबांमध्ये गीतेचे श्लोक ज्यावेळेस शिकवले किंवा पाठ करवले जातात, त्याच्यामध्ये 15वा अध्याय सर्वात पहिल्यांदा असतो, नंतर 12वा अध्याय. तर ह्या 15व्या अध्यायातला 15वा श्लोक खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये भगवंत सांगतात, की कशाप्रकारे प्रत्येक प्राणीमात्राच्या जीवाच्या शरीरामध्ये सन्निविष्टो, सन्निविष्टो म्हणजे जवळ, हृदयाच्या जवळच्या भागामध्ये भगवंत आत्मा त्यांच्या विस्तारित रूपामध्ये आणि परमात्मा ह्या रूपामध्ये स्थित असतात. आणि भगवंतांमुळेच प्रत्येक व्यक्तीला काय प्राप्त होते? स्मृती, ज्ञान आणि अपोहनमच. स्मृती म्हणजे रिमेंबरन्स, गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता. ज्ञान म्हणजे ज्ञान, प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान. आणि अपोहनमच म्हणजे पडणे, विसरपणा होणे. तर भगवंत सांगतात की स्मृती, ज्ञान आणि हे विसर पडणे या तीनही गोष्टी भगवंतांचीच देण आहेत. त्याच्यामुळे आपण त्याचा निष्कर्ष असा की आपण भगवंतांना आपल्याला दिलेल्या प्रत्येक फॅकल्टी, प्रत्येक क्षमतेबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे. आणि कधी भगवंतांच्याच कृपेने, विशेष कृपेने ती क्षमता जरी काढून घेतल्या गेली, तरी खूप खूप नाराज नाही व्हायला पाहिजे. हे समजून घ्यायला पाहिजे की भगवंतांच्याच कृपेने मला ती क्षमता दिल्या गेली आणि भगवंतांच्याच विशेष कृपेने ती क्षमता काढून पण घेत आहेत. आणि जसं की पांडवांच्या बाबतीत पण आपण पाहतो, की अर्जुनाने खूप छान त्यांना ही गोष्ट लक्षात आली, ज्यावेळेस भगवंत या पृथ्वी लोकावरून त्यांच्या लीला समाप्त करून भगवत धामामध्ये परतले, की अर्जुन सांगतात, की तोच मी ज्याच्या गांडीव धनुष्याच्या सामर्थ्यापुढे मोठे-मोठे देवता जसे की इंद्रदेव आणि शिवजींशी पण त्यांनी युद्ध केलेलं आणि शिवजींना युद्धामध्ये स्वतःच्या युद्ध कौशल्याने अर्जुनाने प्रसन्न केलेलं आणि त्यावेळेस पशुपतास्त्र प्राप्त झालेलं अर्जुनाला. त्याच प्रकारे इंद्राकडून पण वेगवेगळ्या प्रकारच्या भेटी प्राप्त झालेल्या अर्जुनाला त्याच्या युद्ध कौशल्यामुळे. तर तेच अर्जुन आपण याच्यामध्ये भागवतामध्ये पाहायला मिळतात, की भगवंत ज्यावेळेस भगवत धामामध्ये गेले, त्यावेळेस अर्जुन साधारण जे कवर्ड म्हणजे जे गावातले वगैरे साधारण लोकं असतात, जे काठ्या वगैरे घेऊन आले आणि अर्जुन जे की भगवंतांच्या सर्व 16,108 राण्यांना द्वारकेमधून घेऊन जात होते त्यांच्या संरक्षणासाठी. त्या राण्यांना पळवून नेण्यापासून त्या लोकांना थांबवू शकले नाहीत. तर अर्जुनला वाईट तर वाटलं, की अशा मोठ्या-मोठ्या देवतांसोबत युद्ध करून विजय मिळवलेला
आणि तोच अर्जुन ज्यावेळेस अशा सामान्य लोकांच्या समोर युद्धामध्ये तग धरू शकला नाही. तर अर्जुन आठवतात, की हे भगवंतांनीच दिलेलं सामर्थ्य होतं, त्यांच्या विशेष योजनांचा भाग म्हणून. आणि भगवंतांच्याच द्वारे हे ज्यावेळेस सामर्थ्य काढून घेतलं, त्यावेळेस अर्जुनाने ओळखलं, की ती गोष्ट माझी नव्हती, भगवंतांचीच दिलेली भेट होती, काही काळापुरती, काही विशेष कार्यापुरती. आणि ऑफकोर्स आपण हे पण भागवतामध्ये बघतो, की ते ज्या लोकांनी द्वारकेच्या राण्यांना पळवून नेलं, ते साधारण लोक नव्हते. भगवंतांचेच विस्तारित रूपामध्ये ते आलेले होते. कारण भगवंतांशिवाय त्यांचे जे अर्धांगिनी आहेत, त्यांना दुसरं कोणीही स्पर्श करू शकत नाही. तर पण सांगण्याचा उद्देश असा, की आपल्या जीवनामध्ये पण ज्या काही गोष्टी प्राप्त होतात, लक्षात ठेवण्याची क्षमता, स्मृती किंवा कोणत्याही गोष्टीचं ज्ञान किंवा वेगवेगळ्या काही कलाकुसरी, तर आपण हे ओळखायला पाहिजे, की ह्या गोष्टी माझं सामर्थ्य नाहीये. भगवंतांनी मला दिलेलं हे आहे, सामर्थ्य आहे. काही विशेष कारणाकरिता, काही विशेष कर्तव्य पार पाडण्याकरता को दिलेलं आहे काही काळापुरतं. त्याच्यामुळे कधीही याचा गर्व होण्यास नको. कधीही कोणत्या गोष्टीचा अहंकार होण्यास नको. तर श्रील प्रभुपाद खूप सुंदर वाक्य सांगायचे. प्रभुपाद म्हणायचे, की वी शुड नॉट बी प्राउड ऑफ बॉरोड ब्लूम्स. म्हणजे याचा अर्थ, की आपण कोणत्या गोष्टीची जी की उधारीवर काही काळापुरती आणलेली आहे, आपण त्याचा अभिमान बाळगण्यात काही अर्थ नाहीये. उदाहरणार्थ समजा कुणी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून ₹1000, ₹5000 उसने घेतले आणि त्या उसनवारी घेतलेल्या पैशांच्या जोरावर हा जर व्यक्ती अहंकार करत असेल, स्वतःला मोठं दाखवत असेल, तर हे वेडेपणाचं दर्शक आहे. का? कारण तो पैसा त्या व्यक्तीचा स्वतःचा नाहीये. काही काळापुरता त्याला देण्यात आलेला आहे आणि त्याला तो परत करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पण भगवंतांनी दिलेल्या ह्या सगळ्या क्षमता काही काळापुरत्या दिलेल्या आहेत आणि आपण त्यांच्याप्रती कधी अहंकारी भावना ठेवली नसली पाहिजे आणि त्यांचा भगवंतांच्या सेवेमध्ये उपयोग करायला पाहिजे. तर इथे सांगितलंय, की भौतिक सृष्टीचे मुख्य कारण ही बुद्धिमत्ता, तर सर्व परिवर्तनांचे आधार असलेला चंद्र हे त्यांचे मन आहे. चंद्राच्या बाबतीत भगवद्गीता सांगते, की आपल्या ज्या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या फळं आणि भाज्या आहेत प्रभुजीच, माताजीच, त्या फळं आणि भाज्यांमध्ये जो गाभा किंवा अर्क किंवा त्याचं जे इसेन्सला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? प्रभुजीच, माताजी, इसेन्स सार म्हणजे किंवा सत्व. हं. त्याचं जे सत्व आहे, त्याचा जो गार आहे, ते सत्व केवळ आणि केवळ चंद्राच्या प्रकाशामुळे भाज्यांमध्ये आणि फळांमध्ये निर्माण होतं. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर उदाहरणार्थ आपल्या शरीरासाठी जे विशेष प्रकारचे रस वगैरे या भाज्या, फळांमधून आपल्याला मिळतात, ते सर्व रस चंद्र ह्या भगवंतांच्या नेमून दिलेल्या प्रतिनिधीच्या कृपेने प्राप्त होतात. आणि ह्या प्रतिनिधीचे पण स्रोत कोण आहेत? भगवंतच आहेत, इथे सांगितलेलं आहे. रतिरूपा माताजी पुढचं पण कंटिन्यू करा हो. भाषांतर. हो, 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 हो प्रभूजी. ज्ञात्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व व्यापी परमेश्वरांची चेतनाच म्हणजे जड तत्व म्हणजे महंतत्व होय. आणि रुद्रदेव हा त्यांचा अहंकार आहे. घोडे, खेचरे, उंट आणि हत्ती हे त्यांची नखे असून वन्य पशु आणि सर्व च चतुष्पाद प्राणी हे कटिबंध आहेत. हरे कृष्ण प्रभूजी. हरे धन्यवाद. श्री हरे प्रभुपाद की कृष्ण. जय. हरे कृष्ण. चतुष्पाद म्हणजे फोर लेगेड ॲनिमल्स. तर इथे सांगितलंय, की भगवंतांची चेतना काय आहे? महत्त्व आहे. महत्त्व याचा अर्थ काय? की याच्यामध्ये पण विस्तृतपणे भागवतामध्ये वर्णन आहे 3ऱ्या स्कंदामध्ये, की ज्यावेळेस पृथ्वीचा किंवा पृथ्वीचाच नाही, केवळ पृथ्वीसोबत बाकीचे जे लोक आहेत भौतिक ब्रह्मांडातले, त्या त्या सर्व लोकांचा म्हणजे ग्रहांचा ज्यावेळेस प्रलय होतो, तर तो प्रलय 3 वेळेस होताना सांगितलाय भागवतामध्ये. एक म्हणजे ज्यावेळेस ब्रह्मदेवांचा दिवस संपतो, संध्याकाळ सुरू होते, त्यावेळेस. दुसरं म्हणजे ज्यावेळेस ब्रह्मदेवांचा पूर्ण 100 वर्षांचा कालावधी संपतो आणि तिसरा म्हणजे काही वेळेस युगसंध्येच्या काळामध्ये, ज्यावेळेस एक युग संपून दुसरं युग सुरू होते. काही वेळेस, नेहमी नाही, पण काही वेळेस युगसंध्येच्या काळामध्ये पण प्रलय होतात. तर
अशा प्रकारे ज्यावेळेस प्रलय होतो, सर्व जीवसृष्टी नष्ट होते, त्यावेळेस जीवांचं काय होतं? जे सर्व असे जीव आहेत, जे की अजून बद्ध अवस्थेमध्ये आहेत आणि भगवत धामात जाण्यासाठी पूर्ण तयारी त्यांची झालेली नाहीये. हृदय शुद्धीकरण झालेलं नाहीये. तर भागवत सांगतं, की अशा सर्व जीवांना सुप्त स्थितीमध्ये, सुप्त म्हणजे निद्रिस्त स्थितीमध्ये एकत्र करून भगवंतांच्या स्वतःच्या शरीरामध्ये महाविष्णूजींच्या कर्णोदक्ष विष्णूंच्या शरीरामध्ये त्यांना ठेवलं जातं आणि पूर्ण सृष्टीचे जे वेगवेगळे 5 घटक आहेत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश. तर ह्या वेगवेगळ्या सृष्टीच्या घटकांना एकत्र करून सुप्त अवस्थेमध्ये भगवंतांच्या शरीरामध्ये ठेवलं जातं. तर सर्व प्राणिमात्र आणि सृष्टी यांना डॉर्मंट स्टेट सुप्त अवस्थेमध्ये भगवंतांच्या शरीरात ठेवणं त्याला महत्तत्व म्हटलं जातं. आणि पुढची सृष्टी ज्यावेळेस निर्माण होते ब्रह्माजींद्वारे, त्यावेळेस हे जे जीव आहेत त्यांच्या अगोदरच्या ज्या कॅरी झालेल्या ज्या इच्छा, आकांक्षा आहेत मागच्या जन्मातून, त्याप्रमाणे त्यांना पुढचा जन्म मिळत राहतो आणि तिथून आपला कार्यकाल पुन्हा सुरू होतो, प्रयत्न करण्यासाठी भगवत धामात जाण्यासाठी, जे की फक्त मनुष्य जन्मात शक्य आहे. आणि जसं की उदाहरणार्थ काही-काही लोकांना आपल्याला सृष्टीच्या, भगवंतांच्या निसर्गाची जी देण आहे, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं हवं असतं. उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं पण असेल काही वेळेस एडव्हेंचर स्पोर्ट्स वगैरेच्या नावाखाली लोकं काही-काही खूप ॲब्रप्ट म्हणजे वेड्यासारखे काही काही गोष्टी करतात. उदाहरणार्थ काही लोकं ती फ्लाइंग सूट घालून डोंगरावरून, मोठ्या कड्यांवरून वगैरे उडी मारतात. कारण त्यांना अनुभवायचं असतं, की कसं उडल्यानंतर किती छान वाटतं, किती एडव्हेंचरस वाटतं. मग निसर्ग कधी-कधी म्हणतो, की बाबा तुम्हाला मनुष्य देह दिलेला आहे, जो की सर्व देहांमध्ये श्रेष्ठ आहे आणि तुम्ही कोणत्या देहाची लालसा करत आहात, की तुम्हाला उडण्याची इच्छा आहे ना, मग ठीक आहे. तुम्ही अशा प्रकारचं शरीर बाळगा, अशा प्रकारचं शरीर स्वीकारा, जिथं की उडण्यासाठी तुम्हाला एवढा खटाटोप करण्याची गरज नाहीये. फ्लाइंग सूट घाल त्या मोठमोठ्या डोंगर-दऱ्यांवर उडी मारणे, स्वतःचा जीव धोक्यात टाकणे. त्याच्यापेक्षा तुम्ही पक्ष्याचं शरीर घ्या, नॅचरली उडत बसा आणि त्याचा काही सीमा नाही. कोणती वेगळ्या प्रकारचं प्रयत्न करण्याची गरज नाही उडण्यासाठी. त्याचप्रकारे काही लोकांचं आवड असते, की जलाशयांमध्ये अंडर वॉटर रिसर्च करणे, त्याच्यातच राहणे किंवा आवडी-निवडी. मग कधी-कधी निसर्ग हे म्हणतो, की तुम्हाला ती आवड आहे ना, तुम्ही स्विमसूट आणि बाकीचे काही उपकरणं वगैरे घालून खोल याच्यामध्ये जाऊन समुद्रात वगैरे करण्यापेक्षा तिथं जलचर प्राण्यांमध्ये जन्म घ्या आणि पाहिजे तितकं पोहू शकता. पाण्यातच पूर्ण जीवन जाईल. काही काळजी करायची गरज नाही. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या जीवांचे जे इच्छा असतात, ज्या आकांक्षा असतात, त्याप्रमाणे आपल्याला पुढचा देह प्राप्त होतो. परंतु तोपर्यंत ज्या सुप्त स्थितीमध्ये सर्व मनुष्य, प्राणी मात्र आणि सृष्टीचे घटक हे ठेवले जातात भगवंतांच्या शरीरात, महाविष्णूंच्या शरीरात, त्याला म्हटलं जातं महत्तत्व. क्लिअर आहे प्रभुजीच, माताजीच, महत्तत्व याचा अर्थ काय? हरे कृष्ण. हो, समजलं प्रभूजी. समजलं. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ. आणि रुद्रदेव हा त्यांचा अहंकार. आता याला तुम्ही लिटररी घेऊ नका, की असं सांगितलं जातं, की वैष्णवानां यथा शंभू, की जे शिवजी आहेत, रुद्र आहेत, ते भगवंतांच्या वैष्णवांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत. वैष्णवानां यथा शंभू. सर्वात वैष्णवांमध्ये श्रेष्ठ वैष्णव शिवजी आहेत. परंतु त्या शिवजींचा जन्म कसा झालेला आहे? ब्रह्माजींच्या 2 नेत्रांच्या मधून ज्यावेळेस खूप रागावलेले होते ते. आणि कशामुळे रागावलेले होते? कुणी सांगेल का? प्रभुजीच, माताजीच? का ब्रह्माजींच्या रागाचं कारण काय होतं? ज्याच्यातून शिवजींचा जन्म झाला? पुत्र होते ते. पुत्र पुत्र तर होते, बरोबर आहे. 4 अजून? पुत्र ते म्हणजे चतुष चतुष्कुमार. ते त्यांची जे त्यांनी कार्य दिलेले ते कार्य करत नव्हते तर म्हणून. हां, बरोबर आहे. तर ब्रह्माजींना त्यांचे जे सुरुवातीचे झालेले जे मुलं होते, त्यांच्याकडून अपेक्षा होती, की त्यांनी प्रजापती, प्रोजेनेटर म्हणून सेवा करावी.
ब्रह्माजींना सृष्टी वाढवण्यामध्ये मदत करण्यासाठी. पण चतुष्कुमार यांना ब्रह्मचारी राहण्याचा मानस होता आणि त्यांनी नकार दिला प्रजापती ही सेवा स्वीकारण्यासाठी. आणि ब्रह्माजींच्या त्या क्रोधातून त्यांच्या 2 भुवयांच्या मधून शिवजींचा जन्म झाला. तर इथे सांगितलंय, की वेगवेगळ्या प्रकारचे 3 जे गुणावतार भागवतात सांगितलेले आहेत, की सत्वगुणाचे जे अधिपती आहेत, ते आहेत विष्णू. अ, सत सत्वगुणाचे. आणि रजोगुणाचे जे अधिपती आहेत, ते आहेत ब्रह्माजी, म्हणजे मोड ऑफ पॅशन, जे की या सृष्टीची रचना वगैरे करतात, सृष्टीला चालवतात विष्णू. आणि सृष्टीच्या प्रलय काळामध्ये जे अ, अ, तमोगुणाचे जे अधिपती आहेत, ते आहेत शिवजी, जे की प्रलयाच्या वेळेला त्यांची सेवा असते. तर इथे त्यांना भगवंतांचा विराट रूपाचा अहंकार म्हणून सांगितलेला आहे. पुढे जाऊ श्लोक क्रमांक 36. वयांसि तद्व्याकरणं विचित्रम् वयांसि तद्व्याकरणं विचित्रम् मनुर्मनीषा मनुजो निवासः मनुर्मनीषा मनुजो निवासः गन्धर्वविद्याधरचारणाप्सरः गन्धर्वविद्याधरचारणाप्सरः स्वरस्मृतिर्रसुराणि स्वरस्मृतिरसुराणि कवीर्यः कुणाला वाचायचंय का? प्रभूजीच माताजीच. हरे कृष्ण. मी वाचू का प्रभूजी? हा, अलका माताजी आणि क्षितिजा माताजी तुम्ही पुढचं वाच. हरे कृष्ण. हो प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. पक्ष्यांमधील विविधता त्याच्या उत्तम कलापूर्ण जाणीवेची निर्देशक आहे. मनु हे त्याच्या आदर्श बुद्धिमत्तेचे लक्षण आहे आणि मानव जाती हे त्याचे निवासस्थान आहे. गंधर्व, विद्याधर, अप्सरा आणि चारण आदी स्वर्ग निवासी मानव हे त्याच्या संगीताची लय आहे, तर असुर सेना ही त्याच्या अद्भुत शक्तीचे प्रदर्शन आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. भगवंतांची सौंदर्याभिरुची मोर, पोपट, कोकिळा यासारख्या कलापूर्ण विविधरंगी पक्ष्यांच्या निर्मितीत प्रकट होते. गंधर्व, विद्याधर यासारखे स्वर्गनिवासी मानव सुंदर गाऊ शकतात आणि देवतांनाही आकृष्ट करू शकतात. त्यांच्या संगीताची लय परमेश्वराच्या संगीताभिरुचीचे प्रतिनिधित्व करते. असे असताना परमेश्वर कसा काय निराकार असू शकेल? त्याची संगीताची रुची, कलाभिरुची आणि अच्युत व आदर्श अशी बुद्धिमत्ता आदी गोष्टी त्याच्या परम व्यक्तिमत्वाची विविध लक्षणे आहेत. मनुसंहिता ही मानव समाजासाठी आदर्श नियमावली आहे आणि प्रत्येक मनुष्याने या महान सामाजिक ज्ञानाच्या ग्रंथाचे दृढतेने पालन करण्याची अपेक्षा केली जाते. मानव समाज हा परमेश्वराचे निवासस्थान आहे. याचाच अर्थ आहे की मनुष्य जीवन हे भगवत साक्षात्कारासाठी आणि भगवंतांचे सान्निध्य प्राप्त करून घेण्यासाठी आहे. हे जीवन म्हणजे बद्ध जीवासाठी आपली सनातन भगवत भावना पुनरुज्जीवित करून मनुष्य जीवनाचे ध्येय प्राप्त करण्याची संधी आहे. असुरांमध्ये प्रल्हाद महाराज हे भगवंतांचे योग्य प्रतिनिधी आहेत. कोणताही जीव विराट रूपापासून अलग नाही आणि प्रत्येक प्राणीमात्राचे या विश्वरूपाच्या संदर्भात एक विशिष्ट कर्तव्य आहे. अशा कर्तव्य पालनात प्रमाद झाल्याने मानव समाजात असंतुलन निर्माण होते. परमेश्वराशी संबंध स्थापित केला जातो तेव्हा मानव समाज आणि वन्य पशु यांच्यामध्येही परिपूर्ण ऐक्य निर्माण होऊ शकते. श्री चैतन्य महाप्रभूंनी अशा ऐक्याचे प्रात्यक्षिक मध्य प्रदेशातील झारखंड वन प्रदेशात दाखवले. त्यांच्या हरिनाम संकीर्तनामध्ये व भगवंतांचे यशोगान करण्यामध्ये वाघ, हत्ती आणि इतर अनेक हिंस्र पशूंनी पूर्णपणे सहभाग घेतला. ह्याच जागतिक शांती आणि प्रेमाचा मार्ग आहे. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर इथे सांगितलंय की या सृष्टीतील जे काही वेगवेगळे आकर्षक असे घटक आहेत, ते कशा प्रकारे भगवंतांना दर्शवतात.
जसं की वेगवेगळे जे सुंदर पक्षी, प्राणी आहेत जसं मोर इत्यादी, हे पण भगवंतांचीच कलाकुसर दर्शवतात. अ, वेगवेगळ्या कोकिळा वगैरे, पोपट, हे सगळे विविध कलापूर्ण विविधरंगी पक्षी म्हणजे भगवंतांचीच कलाकुसर दर्शवतात. त्याचप्रमाणे भगवंत हे कोणत्याही व्यक्तीची बुद्धिमत्ता हे पण भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. हे भगवंतांकडूनच प्राप्त झालेली देण आहे. म्हणजे भगवंतांचंच ऐश्वर्य दर्शवते. तर याचं कन्क्लुजन काय? याच्यामधून काय समजू शकतो आपण? की ज्यावेळेस सामान्य लोक कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीच्या कोणत्या विशेष आकर्षक गुणांमुळे त्या व्यक्तीकडे आकर्षित होतात. जसं की कोणी खूप दिसण्यासाठी सुंदर आहे, कोणी खूप ज्ञान धारण केलेलं आहे, खूप ज्ञानी आहे, खूप सारं स्कॉलर ज्याला म्हणतो आपण, माहिती आहे अशा व्यक्तीला, किंवा कोणी व्यक्ती खूप ऐश्वर्यशाली श्रीमंत आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती जे आकर्षक बनतात. भगवद्गीता आणि भागवत सांगते, की केवळ आणि केवळ भगवंतांच्याच ऐश्वर्याचा एक छोटासा अंश त्या व्यक्तीमध्ये विस्तारित रूपामध्ये तो व्यक्ती भगवंतांचं एक अंश असल्यामुळे आणि त्या भगवंतांच्या अंशामध्ये भगवंतांचे जे ऐश्वर्याचे गुण आहेत, ते काही छोट्या प्रमाणामध्ये प्राप्त झाल्यामुळे तो व्यक्ती तितका आकर्षक आपल्याला वाटतो. की जसं की आपण भारतामध्ये पाहतो वेगवेगळ्या नट्या किंवा वेगवेगळे नट हे कधी-कधी खूप प्रसिद्ध होतात. का? त्याच्यातून आपण ओळखू शकतो की भगवंतांच्याच आकर्षणाचा छोटासा अंश त्यांना भगवत कृपेने प्राप्त झालेला आहे. त्याचप्रकारे पूर्ण जगामध्ये आपण वेगवेगळे श्रीमंतातील श्रीमंत व्यक्ती पाहतो, ज्यांचं ऐश्वर्य आपण विचार पण करू शकत नाही. परंतु शास्त्राच्या अनुसार त्यांचं जे ऐश्वर्य आहे, भगवंतांच्याच ऐश्वर्याचा छोटासा भाग आहे, जो काही काळापुरता त्या व्यक्तीला प्रदान केलेला आहे. आणि त्या भगवंतांच्या ऐश्वर्याच्या छोट्या अंशामुळे कोणताही व्यक्ती किंवा प्राणी मात्र खूप आकर्षक वाटतो. आणि ज्यावेळेस जसं आपण आधीच्या श्लोकात पाहिलं, ज्यावेळेस भगवंत ती जी फॅसिलिटी आहे, ते जे ऐश्वर्य आहे, जे त्यांच्या कृपेने प्राप्त झालं काही काळापुरतं, ते ज्यावेळेस काढून घेतात, त्यावेळेस तोच आधी आकर्षक वाटणारा व्यक्ती एकदम पूर्ण जगासाठी, समाजासाठी सामान्य किंवा नकोसा वाटायला लागतो, ज्यावेळेस भगवंत ते आकर्षण त्या व्यक्तीतलं ऐश्वर्य काढून घेतात स्वतःच्या कृपेने. त्याच्यामुळे आपल्या स्वतःकडे कोणते गुण असतील किंवा काही ऐश्वर्य असेल किंवा दुसऱ्या व्यक्तींकडे काही ऐश्वर्याचे गुण असतील, आपण सर्वात पहिले हे लक्षात घ्यायला पाहिजे, की हे भगवंतांकडून प्राप्त झालंय आणि त्या व्यक्तीच्या आकर्षणामागे भगवंतांच्या ऐश्वर्याचा अंश हे एकमेव कारण आहे. आणि त्याच प्रकारे इथे सांगितलंय, की वेगवेगळ्या ज्या कलाकुसरी आहेत, उदाहरणार्थ संगीताची अभिरुची किंवा कला अभिरुची, आदर आदर्श अशी बुद्धिमत्ता, ह्या सगळ्या गोष्टी भगवंतांच्याच परम व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे आणि त्यांच्याद्वारेच ते सामान्य मनुष्य आणि प्राणिमात्रांना प्राप्त होतात. आणि इथं अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे, की हे सर्व ऐश्वर्य सर्व प्राणिमात्रांना भगवंतांकडून जर प्राप्त होत असतील, तर प्रत्येक प्राणिमात्राचं कर्तव्य आहे, की भगवंतांच्याच सेवेमध्ये या ऐश्वर्याचा उपयोग करणं. आपण स्वतःचा अभिमान वाढवण्यासाठी, स्वतःचा गर्व, अहंकार वाढवण्यासाठी या भगवंतांनी काही काळापुरत्या दिलेल्या ऐश्वर्याचा उपयोग नाही करायला पाहिजे. जसं इथे सांगितलंय, कर्तव्य पालनात प्रमाद झाल्याने, तर कधी एकदा मला तो श्लोक सापडतो का पाहू द्या. हां. तर 5व्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायामध्ये ऋषभदेवांद्वारे खूप सुंदर हा श्लोक सांगितला गेलाय. कृपया तुम्ही सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. नूनं प्रमत्तः कुरुते विकर्म नूनं प्रमत्तः कुरुते विकर्म
यत् इंद्रिय प्रीतय आप्नुनोति यत् इंद्रिय प्रीतय आप्नोति न साधु मन्ये यत आत्मनोऽयम् न साधु मन्ये यत् आत्मनोऽयम् असन्नपि क्लेशद आसदेहः असन्नपि क्लेशद आसदेह. तर या श्लोकामध्ये ऋषभदेव सांगतात 5व्या स्कंदामध्ये की ज्यावेळेस एखादा व्यक्ती प्रमत्तः, मत्त म्हणजे वेडा होणे किंवा मराठीमध्ये त्याला म्हणतो की माज येणे, की कोणत्या व्यक्तीला जी गोष्ट आपली नाहीये पण त्या गोष्टीचा अहंकार यायला लागतो त्यावेळेस त्याला प्रमत्तः म्हणजे वेडा होणे किंवा डोकं ठिकाणावर न राहणे असं म्हणतो. तर कशामुळे होतो की ज्यावेळेस एखादा व्यक्ती इंद्रिय तृप्तीच्या पाठीमागे इतका वेडा होतो आणि त्या इंद्रिय तृप्तीला, इंद्रिय भोगाला स्वतःच्या जीवनाचं अंतिम ध्येय मानू लागतो, त्यावेळेस तो भौतिक आनंदाच्या पाठीमागं वेड्यासारखा धावायला लागतो. काही विचार न करता की काय बरोबर आहे आणि काय नाही. आणि त्या व्यक्तीला हे माहीत नसतं की हे जे शरीर प्राप्त झालंय त्याला, जे की सर्व दुःखांचं कारण आहे, ते अगोदरच खूप भरपूर शिक्षा आहे त्याच्यासाठी. का? कारण आधीच्या सर्व पापकर्म फळांमुळे आपल्याला भौतिक शरीर प्राप्त झालंय आणि ज्याच्यामधून आपल्याला प्रत्येक क्षणी असंख्य डिस्कम्फर्ट, असंख्य वेदनांचा, असंख्य प्रॉब्लेम्स आपल्याला सहन करावे लागतात आणि या इंद्रिय तृप्तीच्या मागे पळणं म्हणजे ह्या शरीरातून मिळणाऱ्या ज्या यातना आहेत, त्या अजून जास्त वाढवण्यासारख्या आहेत. पण तो माणूस इंद्रिय तृप्तीच्या मागे वेड्यासारखा ज्यावेळेस पळायला लागतो, त्यावेळेस काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, त्याचा त्याला विसर पडतो, प्रमत्त होतो तो. त्याच्यामुळे ऋषभदेव सांगतात, की एका बुद्धिमान व्यक्तीचं कर्तव्य आहे, की या इंद्रिय तृप्तीच्या मृगजळाच्या पाठीमागे पळू नये. का? कारण अंततः ह्या आपल्याला त्रास देऊनच सोडणार. आपल्या यातनांचं कारणच ठरणार. त्याच्यामुळे अशा बुद्धिमान व्यक्तीने ह्या सगळ्यांच्या पाठीमागं नाही पळायला पाहिजे असं ऋषभदेव महाराज सांगतात. तर इथे पण भागवताच्या 2ऱ्या स्कंदामध्ये भागवत सांगत आहे, की कर्तव्य पालनात प्रमाद ज्यावेळेस होतो, प्रमत्त ज्यावेळेस, वेडा ज्यावेळेस माणूस होतो, किती प्रमाणामध्ये त्यांनी या भौतिक जगातील गोष्टींचा उपयोग करायला पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी आपल्या उपभोगासाठी नाहीयेत, भगवंतांनी इतर प्राणीमात्रांसाठी ठेवल्या आहेत, हे ओळखायला पाहिजे. नाहीतर मनुष्य समाजामध्ये असंतुलन निर्माण होते. आणि प्रभुपाद सांगतात, भागवत सांगत आहे, की ज्यावेळेस भगवंतांचा संबंध आपण व्यवस्थित प्रस्थापित करतो, की आपण पण भगवंतांचेच लेकरं आहोत आणि त्याचप्रमाणे बाकी प्राणी मात्र, मग ते पशु असू, जलचर असू किंवा पक्षी असू किंवा अ, वृक्ष वगैरे असू, हे सर्व भगवंतांचेच भाग आहेत. म्हणजे आपल्याशी संबंधित आहेत. भगवंतांचे लेकरं या संबंधित ते पण आहेत. आपले पण भाऊ-बहिणी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जगण्यासाठी जेवढं बेसिक मिनिमम आवश्यक आहे, ते आपण भगवंतांची देण किंवा कृपा म्हणून स्वीकारायला पाहिजे आणि बाकीच्या गोष्टींवर आपला अधिकार नाही सांगायला पाहिजे. म्हणजे आपल्याला अधिकार नाहीये, की जे ऑर्गनाइज्ड स्लॉटर हाउसेस वगैरे कत्तलखाने जे चालतात, ते आपल्याला अधिकार नाहीये त्या प्राणीमात्रांना ठार मारण्यामध्ये. का? कारण ते आपले प्रॉपर्टी नाहीयेत, भगवंतांचे अंश आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या लेकरांना त्रास देण्याचा, हानी करण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. आणि श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात, कशाप्रकारे श्री चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस झारीखंड, आज आपण झारखंड म्हणून तो प्रदेश ओळखला जातो, की त्या प्रदेशाच्या जंगलातून ज्यावेळेस जात होते, त्यावेळेस कशाप्रकारे महाप्रभू कीर्तन करून जात असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जे सामान्यतः एकमेकांशी शत्रुत्वाची भावना ठेवतात. उदाहरणार्थ वाघ आणि हरिण इत्यादी, हत्ती, हे सर्व प्राणी मात्र महाप्रभूंच्या कीर्तनामध्ये एवढे रमले, की त्यांनी एकमेकांच्या शत्रुत्वाच्या भावनेचा विसर पडून सगळे एकत्र येऊन महाप्रभूंच्या कीर्तनामध्ये भाग घेऊ लागले. तर आपण तो फोटो पण पाहण्याचा प्रयत्न करू.
तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी मात्र जे की सामान्यतः एकमेकांच्या समोरासमोर पण कधी येत नाही, शत्रू मानतात, ते पण महाप्रभूंच्या कीर्तनामध्ये कशा प्रकारे सहभागी झाले एकमेकांच्या शत्रुत्वाचा विसर पाडून. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण हरे कृष्ण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 37. ब्रह्माननं क्षत्रभुजो महात्मा क्षत्रभुजो महात्मा विडुरुरङ्घ्रि श्रितकृष्णवर्णः गणोपपन्नो द्रव्यात्मकः कर्मवितान योगः. क्षितिजा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. विराट पुरुषाचे मुख ब्राह्मण, बाहू क्षत्रिय, मांड्या वैश्य आहेत, तर शूद्र त्याच्या चरणांच्या आश्रयाखाली आहेत. सर्व उपास्य देवताही त्याच्या अधीन आहेत आणि उपलब्ध साधनांनी परमेश्वरास प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तात्पर्य: या ठिकाणी एकाश्वरवादाचा स्पष्ट उल्लेख आहे. वेदांमध्ये निरनिराळ्या देवतांसाठी निरनिराळे यज्ञ सांगण्यात आले आहेत, परंतु या ठिकाणी म्हटले आहे की सर्व प्रकारच्या देवतांचा भगवंतांच्या रूपात समावेश आहे. अर्थात सर्व देव परमसत्याचे अंश आहेत. त्याचप्रमाणे ब्राह्मण बुद्धिमान वर्ग, क्षत्रिय प्रशासक वर्ग, वैश्य व्यापारी वर्ग आणि शूद्र कामकरी वर्ग हे चारही वर्ण विराट पुरुषामध्ये समाविष्ट आहेत. म्हणूनच या प्रत्येकाने उपलब्ध साधनांनी परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करावेत असे सांगण्यात आले आहे. सामान्यतः यज्ञ हा तूप आणि धान्य यांनी केला जातो, परंतु कालौघामध्ये मानवी समाजाने परमेश्वराच्या भौतिक सृष्टीने पुरवलेल्या साधनांचा उपयोग करून विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या आहेत. यासाठीच मानवी समाजाने केवळ तुपाद्वारेच नव्हे तर त्याने निर्मिलेल्या इतर वस्तूंद्वारे भगवत महात्म्याच्या प्रसारासाठी यज्ञ करण्यास शिकले पाहिजे. असे केल्यानेच मानवी समाजाचे परम कल्याण होईल. असा यज्ञ करण्यासाठी ब्राह्मण पूर्वाचार्यांच्या आदेशानुसार मार्गदर्शन देतील. क्षत्रिय सर्व प्रकारच्या सुविधा व साधने उपलब्ध करून देतील. अशा प्रकारची साधने निर्माण करणारा वैश्य वर्ग योग्य ती साधने पुरवतील आणि यज्ञाच्या सफळतेसाठी शूद्र आवश्यक ते श्रम पुरवतील. या कलियुगासाठी सांघिक हरिनाम संकीर्तन यज्ञ निश्चित करण्यात आला आहे. म्हणून सर्व वर्णांनी अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ सामूहिकरित्या हरिनाम संकीर्तन यज्ञ केला पाहिजे. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये माझ्या मते 17वा श्लोक येतो, ज्याच्यामध्ये भगवंत सांगतात की यज्ञार्थात कर्मणो न्यत्र. 9वा श्लोक आहे, 17वा नाही, 3रा अध्याय 9वा श्लोक. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधनः. की प्रत्येक व्यक्तीने कशासाठी आपले कर्म करायला पाहिजे? भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, नाहीतर ते कर्म आपल्या कर्मबंधनांचं कारण ठरतात. तर इथे सांगितलंय की कशा प्रकारे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी हा यज्ञ केला जायचा चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. पण ही चातुर्वर्ण्य व्यवस्था भगवंतांनी कोणत्या हेतूने बनवली होती? की प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याची संधी प्राप्त व्हावी. त्याचं जे प्रकारे सायकोफिजिकल नेचर, ज्या प्रकारे त्याची मानसिक आणि शारीरिक स्थिती आहे, त्या स्थितीमध्ये स्थित होऊन
तो व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे प्रगती करावा आणि त्या वर्णाश्रम व्यवस्थेचं जे परव्हर्टेड म्हणजे विकृत रूप आपल्याला पाहायला मिळतं मागच्या 200-300 वर्षांमध्ये, की भगवंतांनी बनवलेली वर्णाश्रम व्यवस्था ही प्रत्येक व्यक्तींच्या गुण, कर्म विभागशः गुण आणि कर्म या आधारावर होती, की असे कितीतरी व्यक्ती आहेत, ज्यांचा जन्म तर एकदम सामान्य कुळांमध्ये झाला, जे की वर्णाश्रम व्यवस्थेच्या वरच्या भागाचा भाग नव्हते. परंतु त्यांच्या गुणांच्याद्वारे, त्यांच्या कर्मांच्याद्वारे त्यांना श्रेष्ठ स्तर दिला गेला. जसं की सूत गोस्वामी, जे की भागवत सांगत आहेत. आणि कितीतरी बाकीचे प्राणीमात्र जीव, उदाहरण जसं की मृगारी, जो की एक शिकारी होता किंवा वाल्या कोळी, जो की एक हायवे रॉबर म्हणजे एक दरोडेखोर रस्त्यावरचा असा होता. परंतु अशा सामान्य कुळामध्ये जन्मलेले व्यक्ती पण अध्यात्माच्या महान स्तराला प्राप्त केलं त्यांनी. तर अशा प्रकारे सर्व लोकांचं गुण आणि कर्म यांच्या आधारावर वर्णाश्रम व्यवस्था आधारित होती. पण त्याच्या विकृत रूपामध्ये ते काय झालं? जन्माच्या आधारावर. असं कुठेच शास्त्रामध्ये दिलेलं नाहीये. जसं की श्रील प्रभुपादजी सोपं उदाहरण देतात. एका डॉक्टरचा मुलगा आपण डॉक्टर म्हणून त्याच्याकडून इंजेक्शन नाही लावून घेऊ शकत. जोपर्यंत तो स्वतःला पात्र करत नाही. पूर्ण MBBS, MD जो काही अभ्यासक्रम असेल, तो अभ्यासक्रम पूर्ण करून ज्यावेळेस तयार होईल, त्यावेळेसच त्या मुलाला किंवा मुलीला डॉक्टर म्हणून आपण स्वीकारू. नुसतं तो डॉक्टर आई-वडिलांचा मुलगा आहे म्हणून त्याला डॉक्टर म्हणून आपण इलाज त्याच्याकडून करणार नाहीत. त्याच प्रकारे कोणताच प्रकारचा व्यक्ती केवळ त्याच्या कुटुंब कुळामुळे एखाद्या विशिष्ट प्रजातीचा होऊ शकत नाही. त्या व्यक्तीचे जे गुण आहेत आणि त्या व्यक्तीचे जे कार्य आहेत, या आधारावर वर्णाश्रम व्यवस्था केली गेली होती भगवंतांच्या द्वारे. आणि श्रील प्रभुपादजी तात्पर्याच्या शेवटी सांगतात, की कशाप्रकारे या कलियुगामध्ये सर्वांनी मिळून एक यज्ञ करणं हे खूप फायदेकारक आहे. हे खूप सोपं आणि सरळ आणि इफेक्टिव्ह आहे. ते म्हणजे भगवंतांच्या स्मरणामध्ये, हरिनाम संकीर्तनामध्ये भाग घेणं. एक शास्त्रामध्ये हे पण सांगितलंय, की कलौ शूद्र संभवः. कलियुगामध्ये तसं पाहायला गेलं तर आपल्या गुण आणि कर्माच्या आधारावर सगळेच गुणांनी काय आहेत? शूद्र गुणांनी आहेत, की जसं की आपल्याला कोणतीच जीवनातली श्रेष्ठ गोष्ट प्राप्त करण्यासाठी जी तपस्या करण्याची तयारी आहे, ती आजकालच्या लोकांमध्ये नाहीये. इंद्रिय भोगांकडे कल वाढलेला आहे आणि बुद्धिमत्ता तर आहे चांगली, परंतु केवळ बुद्धिमत्तेच्या आधारावर एखादा व्यक्ती श्रेष्ठ किंवा निम्न ठरू शकत नाही. शास्त्र सांगते, की वेगवेगळे जे असुर होते, हिरण्यकश्यपू, रावण, कंस इत्यादी, हे पण एकापेक्षा एक बुद्धिमान व्यक्ती होते, भौतिकदृष्ट्या पाहायला गेलं तर. पण केवळ त्याच बुद्धीच्या आधारावर एखादा व्यक्ती स्वतःला श्रेष्ठ समजू शकत नाही, जर ती बुद्धी भगवंतांच्या सेवेमध्ये वापरली जात नसेल तर. तर अशा प्रकारे याचं कन्क्लुजन काय, निष्कर्ष काय, की बाहेर जरी आपल्याला कदाचित शक्य होत नसेल, सर्व डिव्होटींना घेऊन हरिनाम ज्यावेळेस कधी संधी प्राप्त होते, निश्चित त्या संधीचा लाभ घ्यायला पाहिजे. आणि आपल्यापैकी प्रत्येकाने, जसं की मी काही दिवसांपूर्वी पण सांगितलं होतं, दिवसातले 10 ते 15 मिनिट का होईना, सकाळी म्हणा, मॉर्निंग प्रोग्राममध्ये किंवा संध्याकाळी भगवंतांना झो झोपी घालताना आपण 10 ते 15 मिनिट सगळ्यांनी, कुटुंबातील सगळ्यांनी मिळून हरिनाम संकीर्तन, हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन केलं पाहिजे. आणि अशा हरिनाम संकीर्तनाने इतके फायदे सांगितलेत भागवतामध्ये, की कलिपुरुष त्याचा प्रभाव अशा घरामध्ये पाय टिकू शकणार नाही किंवा वाढवू शकणार नाही, ज्या ठिकाणी पूर्ण कुटुंबातील सदस्य हे हरिनाम संकीर्तनामध्ये एकत्र येतात. दिवसातील काही ठरलेला कालावधी तरी किमान. तर ह्या हरिनाम संकीर्तनाने सर्व मानव जातीच्या सामूहिक कल्याणाचा हा मार्ग आहे. आपण अजून एक श्लोक घेऊ. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजी, माताजी? हरे कृष्ण. की कशा प्रकारे वेगवेगळ्या यज्ञांमध्ये समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचं कार्य काय, आणि आपण हे पण पाहिलं की ते घटक त्यांच्या जन्माच्या आधारावर नाहीत, तर त्यांच्या कर्म आणि गुणांच्या आधारावर शास्त्रांमध्ये सांगितले गेलेले आहेत. जसं की आपण डॉक्टरचा मुलगा केवळ जन्माने डॉक्टर म्हणून स्वीकारत
नाहीत, किंवा एका न्यायाधीशाचा मुलगा केवळ जन्माने न्यायाधीश म्हणून आपण स्वीकारत नाही. त्याच प्रकारे वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये पण केवळ जन्माच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला एका विशिष्ट वर्णामध्ये स्थान दिलं गेलं नाही पाहिजे. आपण 38वा श्लोक पाहू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. इयान सावेश्वर विग्रहस्य सावेश्वर विग्रहस्य य सन्निवेश कथितो मया ते मया ते संधार्यतेऽस्मिन् वपुषि स्थविष्ठे वपुषि स्तविष्टे मनः स्वबुद्ध्या नयतोऽस्ति किंचित्. किंचित्. कुणाला वाचायचंय का? प्रभूजीच, माताजीच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, संजना माताजी तुम्ही वाचा. पूजा माताजी तुम्ही पुढचा वाच. हरे पूजा माताजींना वाचायचं तर वाचून द्या प्रभू. वाचायचं का? ठीक आहे. नाही पूजा नाही कसंही वाचा ओके. माताजी, तुम्ही वाचा, काही हरकत नाही. पूजा धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्ण. मी अशा प्रकारे तुम्हाला भगवंतांच्या विराट रूपाची स्थूल भौतिक संकल्पना विशद केली आहे. मुक्ती प्राप्त करण्याविषयी जो गंभीर आहे तो आपले मन भगवंतांच्या अशा रूपावर केंद्रित करतो, कारण भौतिक जगात यापेक्षा श्रेष्ठ असे काही नाही. तात्पर्य शिला प्रभुपाद द्वारा. शिला प्रभुपाद की जय. भगवद्गीतेत 9.10 भगवंतांनी स्पष्ट केले आहे की भौतिक प्रकृती ही केवळ त्यांची आज्ञा पालन करणारी प्रतिनिधी आहे. भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी ती एक आहे आणि ती त्यांच्या आज्ञेनुसारच कार्य करते. परम दिव्य असे भगवंत महत्तत्वावर केवळ दृष्टिक्षेप टाकतात आणि त्यामुळे महत्तत्वामध्ये क्षोभ निर्माण होतो. त्यानंतर एकामागोमाग एक असे यथाक्रम होणाऱ्या विस्ताराच्या रूपात 6 परिणाम प्रकट होतात. संपूर्ण भौतिक सृष्टी या प्रकारे कार्य करीत असते आणि म्हणूनच ती कौलाघामध्ये प्रकट आणि अप्रकट होत असते. मूर्ख मनुष्य आपल्या अल्पबुद्धीमुळे भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या अचिंत्य शक्तीने एका मानवाप्रमाणे अवतरित होतात याची कल्पनाही करू शकत नाही. भगवद्गीता 9.11. भौतिक जगामध्ये मनुष्यांपैकीच एक म्हणून होणारा त्यांचा अवतार ही सुद्धा पतित जीवांवरील अहैतुकी कृपाच आहे. हे सर्व भौतिक संकल्पनेच्या पलीकडे आहे, परंतु आपल्या विशुद्ध भक्तावरील अगाध कृपेमुळे ते भूलोकी येऊन आपले भगवत स्वरूप प्रकट करतात. भौतिक तत्वज्ञानी आणि वैज्ञानिक हे अणुशक्ती आणि विराट विश्वाची स्थिती यामध्येच गुंतलेले असतात. ते आध्यात्मिक प्रकृतीच्या तत्वापेक्षा भौतिक प्रकृतीच्या बाह्य दृश्य रूपाला अधिक महत्व देतात. भगवंतांचे दिव्य रूप हे अशा भौतिक क्रियांच्या कक्षेपलीकडे आहे आणि भगवंत हे एकाच वेळी एकदेशीय तसेच सर्व व्यापीही कसे असू शकतात हे अतर्क्य आहे. कारण भौतिक तत्वज्ञानी आणि वैज्ञानिक सर्व काही स्वानुभवाच्या आधारे पाहतात. ते भगवंतांचे साकार रूप स्वीकारू शकत नसल्यामुळे भगवंत कृपापूर्वक आपल्या दिव्य रूपाचे गौण रूप असे विराट रूप प्रकट करतात. याच विराट रूपाचे श्रील शुकदेव गोस्वामींनी विस्तारपूर्वक वर्णन या ठिकाणी केले आहे. ते निष्कर्ष काढतात की या विराट पुरुषाच्या पलीकडे काही नाही. कोणताही भौतिकवादी थोर चिंतक विराट रूपाच्या संकल्पनेच्या पलीकडे जाऊच शकत नाही. भौतिकवाद्यांचे मन नेहमीच चंचल असते आणि त्यांच्या संकल्पना वारंवार बदलत असतात. म्हणून विराट रूपाच्या कोणत्याही अवयवाचे चिंतन करून पुरुषोत्तमाचे चिंतन करण्यास सांगितले आहे. वन, पर्वत, समुद्र, मानव, पशु, देवता, पक्षी अशा कोणत्याही भौतिक प्राकृतिक घटकांचे अवलोकन करून मनुष्य केवळ आपल्या बुद्धीद्वारे परमेश्वराचे चिंतन करू शकतो. भौतिक सृष्टीचा प्रत्येक घटक हा विराट रूपाच्या अवयवाचा अंश आहे. हे जाणून चंचल मनाला एकमेव भगवंतांच्या ठाईच केंद्रित करता येते. विराट रूपाच्या भिन्न भिन्न अवयवांचे ध्यान करण्याची ही पद्धत नास्तिकवादाच्या आसुरी आव्हानाचा अंत करील आणि त्यामुळे भगवत भक्ती क्रमशः विकसित होईल. सृष्टीतील प्रत्येक वस्तू ही परमेश्वराचा अंश असल्यामुळे परमेश्वर सर्वव्यापी आहे या ईशोपनिषदाच्या मंत्राची साधकाला क्रमशः अनुभूती होत जाईल. अशा प्रकारे विराट रूपाप्रती कोणताही अपराध न करण्याची कला त्याला अवगत होईल. अशा प्रकारचा आस्तिकवाद परमेश्वराचे अस्तित्व जुगारून देण्याच्या प्रवृत्तीचे दमन करील. अर्थात सर्व वस्तू विराट रूपाशी संबंधित असल्याचे जाणून मनुष्य प्रत्येक वस्तूचा आदर करील. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी.
तर हा मुद्दा आपण ह्या अध्यायाच्या शेवटी सुरुवातीला पाहिला होता, की कशाप्रकारे विराट रूप विशेषतः अशा भौतिकवादी व्यक्तींसाठी आहे, जे की भगवंतांचं जे दिव्य रूप आहे, श्यामसुंदर रूप, त्या रूपावर स्वतःचं मन, चित्त केंद्रित करू शकत नाहीत. अशा भौतिकवादी, भौतिक आनंद उपभोगण्याची इच्छा ठेवणाऱ्या व्यक्तींना भगवंतांचं स्मरण सहज प्राप्त व्हावं म्हणून काय सांगितलंय, की ते भौतिक गोष्टी जसं की वन आहे, पर्वत आहे, समुद्र, मानव, पशु, देवता, पक्षी इत्यादी भौतिक जगातील घटकांवर सहजपणे मन केंद्रित करू शकतात. तर अशा घटकांचं स्मरण करून हे लक्षात घेऊन, की हे घटक भगवंतांच्या विराट रूपाचे कशाप्रकारे वेगवेगळे प्रकारचे अंग आहेत, मनुष्य भगवंतांचं स्मरण करू शकावा आणि त्याचा उद्धार व्हावा, या एकमेव हेतूने शुकदेव गोस्वामी यांनी हे विराट रूप प्रस्तुत केलेलं आहे. शुकदेव गोस्वामींनी आणि त्यांच्यानंतर सूत गोस्वामींनी नैमिषारण्यामधल्या ऋषीमुनींसमोर, साधू संतांसमोर हे विराट रूपाचं वर्णन इथे केलेलं आहे. अशा भौतिकवादी व्यक्तींना भगवंतांच्या भक्तीकडे आकर्षित करण्यासाठी. आणि या अध्यायाचा जो शेवटचा श्लोक आहे आपण पुढच्या वेळेस पाहू, ज्यामध्ये शुकदेव गोस्वामी आपलं कन्क्लुजन, निष्कर्ष सांगतात, की कशा प्रकारे ह्या विराट रूपावर लक्ष केंद्रित करण्याची पद्धती तर सांगितली आहे भौतिकवादी लोकांसाठी, परंतु ह्या विराट रूपावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षाही श्रेष्ठ भगवत भक्तांसाठी कशा प्रकारे भगवंतांचं आध्यात्मिक दिव्य स्वरूप आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे, ज्याच्यावर लक्ष केंद्रित करणं हे जास्त श्रेष्ठ आणि सोयीस्कर आहे भगवत धामात जाण्यासाठी. तर आपण तो जो निष्कर्ष आहे शुकदेव गोस्वामींचा पुढच्या सेशनमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. आणि त्या श्लोकानंतर जो पुढचा अध्याय सुरू होतो, की लॉर्ड विदिन द हार्ट, हृदयांच्या आतमध्ये स्थित असे भगवंत, त्या अध्यायावर आपण पुढच्या वेळेला चर्चा सुरू करूया. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीस, माताजीस? हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी, हरे कृष्ण. प्रभूजी, माझा प्रश्न होता की आता आपण थोड्या वेळा आधी सांगितलं की जे प्रलयाचा तीन तीन वेळे प्रलय होतं. तर हो. आता प्रभूजी 2 दिवसाआधी एक मी हे वाचत होते भगवंतांच्या 90 लीलांचं, म्हणजे 10व्या स्कंदातलं. तर हो. तिकडे भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजींचं वृंदावन वासियांबरोबर जे मिलन असा एक करून एक 82वा अध्याय आहे. हो. तर त्याच्यामध्ये असं दिलं आहे की ना जेव्हा ते मिळाले तेव्हा तिकडे सूर्यग्रहण लागलं. आणि हे सूर्यग्रहण जे होतं ना ते प्रत्येक कल्पामध्ये किंवा ब्रह्माजींच्या शेवटच्या दिवसामध्ये येतं असं सूर्यग्रहण होतं ते. आणि त्यामुळे सगळे जे वृंदावनवासी आणि भगवंत पण होते ते सगळे एक समंत पंचक करून एक अशा ठिकाणी हो. भेटले. ते कुरुक्षेत्राच्या ठिकाणी. हा, कुरुक्षेत्राच्या इकडे. आणि तिकडे असं पण उल्लेख दिलाय की पाऊस जो पडत होता तो पूर्ण स्वर्ग लोक आणि सगळे जे खालचे पण निम्न लोक जे आहेत सगळ्यांना आच्छादित करून गेला तो पाऊस असं. तर हे थोडं कन्फ्युज झालं प्रभूजी, कारण की भगवंत आता द्वापर युगामध्येच येऊन गेले. हो. तशी भगवंतांची जी क्षमता आहे ना माताजी, या भौतिक नियमांच्या पलीकडे आहे. कारण भौतिक प्रकृती ही त्यांच्या अधिपत्याखाली काम करते. उदाहरणार्थ आपल्याला भगवंतांच्या काही काही लीलांमध्ये पाहायला मिळेल, की त्यांच्या लीलांच्या अनुसरून असे बाकीचे भौतिक प्रकृतीचे नियम काम करतात. उदाहरणार्थ आपल्या सर्वांसाठी रात्रीचा 12 तासांचा कालावधी हा 12 तासांचाच राहतो. तो त्याच्यापेक्षा मोठाही होत नाही किंवा कमी होत नाही. जेवढी रात्र घालून दिलेली भगवंतांनी, ब्रह्माजींनी, तीच रात्र आपण अनुभवतो. परंतु भगवंतांच्या काही लीलांमध्ये, जसं की रासलीलेमध्ये आपण पाहतो, भगवंतांच्या परमभक्तांसोबत, सोबत भगवंत रासलीलेमध्ये ती रात्र घालवत होते त्या नृत्यामध्ये. तर असं सांगितलं शास्त्रामध्ये, की ब्रह्मदेवांची एक रात्र किती आहे? 12 तास, म्हणजे 1000 चक्र, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, ह्या 4 युगांचे मिळून 1000 सायकल म्हणजे ब्रह्माजींची एक रात्र आहे. परंतु भगवंतांच्या कृपेने तेवढी लांबलचक कालावधी, पृथ्वीवरची एक रात्र तेवढा लांबलचक कालावधी चालली आणि कुणाला कळालं पण नाही की एवढ्या लांब कालावधीसाठी एक रात्र चालली. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की भौतिक प्रकृतीचे जे नियम आहेत त्या नियमांना भगवंत हे बंदित
बांधिलकी नाहीये. म्हणजे भगवंत हे त्या नियमांमध्ये अडकून नाहीये. त्यांच्या लीला कृपेने जे आवश्यक आहे अशा प्रकारच्या लीला करणं हे त्यांना सहज शक्य आहे. तर तुम्ही जो प्रश्न विचारला की व्रजवासींच्या बाबतीमध्ये की त्यावेळेस काही ते प्रलयासाठी होणारं जे ग्रहण आहे त्या काळामध्ये किंवा त्या काळामध्ये होणारा जो पाऊस आहे तसा येणार होता. परंतु याचा अर्थ काही प्रलय झाला का? की भगवंतांमध्ये ती क्षमता आहे की प्रलयासारख्या स्थितीमध्ये येणाऱ्या पावसापासून पण ते व्रजवासींचं रक्षण करू शकतात. जसं की त्यांनी कोणते ढग होते ते संवर्तक ढग जे की गोवर्धन लीलेच्या वेळेला इंद्राने पाठवले पूर्ण ब्रजभूमीला पाण्यामध्ये इनंडेट बुडवण्यासाठी. परंतु भगवंतांच्या कृपेने एकाही व्रजवासी केवळ मनुष्यांचाच नाही तर प्राणी मात्रांचा पण केस पण हलला नाही भगवंतांच्याच कृपेने. तर त्या प्रलयाच्या वेळेला येणाऱ्या संवर्तक ढगांचा एक थोडा पण परिणाम ह्या सर्व प्राणी मात्रांवर झाला नाही भगवंतांच्या कृपेने. तर सांगण्याची गोष्ट अशी की सामान्य वेळेस जरी हे ढग म्हणा पाऊस म्हणा किंवा हे जे ग्रहण असेल ते प्रलयाच्या वेळेला येत असेल याचा अर्थ असा नाही की ते जर कोणत्या कारणाने आधी आलं भगवंतांच्या इच्छेने तर त्यांनी तो प्रलयाचा वेळ येईल. भगवंतांच्या इच्छेने त्यांच्या सर्व भक्तांचं निश्चित रक्षण होईल आणि ज्यावेळेस भगवंतांना त्यांना भगवत धामात घेऊन जायचंय त्यावेळेसच ते त्यांना घेऊन जातील. या भौतिक जगातल्या नियमांमुळे त्यांना कधी बंधनं येणार नाहीत भगवंतांच्या भक्तांना पण. ठीक आहे का माताजी? हो प्रभूजी, इकडे एक ओळ अशी लिहिलेली आहे, हिंदीमध्ये आहे हा की याच पैराग्राफ मध्ये आहे की खगोल शास्त्रीय गणना के द्वारा लोगों को इस महान ग्रहण के विषय में इसके घटने से पूर्व सूचित किया गया. तर प्रभूजी याचा मला नाही कळालं काय अर्थ की लागतो. याच्यामध्ये की ॲस्ट्रॉनॉमी जी फील्ड आहे खगोलशास्त्र किंवा ज्याला आपण आपण हे पंचांग वगैरे याला कोणतं शास्त्र म्हणतात? ॲस्ट्रॉनॉमीच म्हणतात ना की ग्रहांच्या ज्योतिष्य. फिरण्याचा ज्योतिषशास्त्र म्हणजे भविष्य ओळखणे आणि याचं म्हणजे येणाऱ्या घटनांचं ॲक्युरेट गणित मांडणे. जसं की आपण पूर्ण जे कॅलेंडर वगैरे किंवा पंचांग वगैरे आहेत ते पूर्ण येणाऱ्या वर्षांमध्ये जे महत्वाच्या घटना त्यांचं गणित मांडून ते आपण प्रेडिक्ट करतात. तर याचा अर्थ असा की ह्या खगोलशास्त्राद्वारे येणारे जे ग्रहण आहेत किंवा बाकीच्या ज्या घटना आहेत त्या ॲक्युरेटली सांगितल्या जाऊ शकतात कधी होणार आहे काय होणार आहे. परंतु या सांगितल्या गेल्यानंतर पण भगवंत आणि त्यांचे शुद्ध भक्त या घटनांचे बंदिस्त नाहीयेत. या घटनांचे होणाऱ्या असल्या तरी त्याच्यात पण भगवंत पूर्ण त्यांच्या भक्तांना सहजपणे वाचवू शकतात. जसं की त्यांनी एका वेळेस नाही तर अनेक वेळेस दर्शवलं. जसं गोवर्धन लीलेचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. कालिया दमनानंतर ज्यावेळेस व्रजवासी त्या यमुना नदीच्या किनारी झोपलेले होते त्यावेळेस फॉरेस्ट फायर म्हणजे वणवा त्या ठिकाणी लागला. पण त्याच्यातून पण भगवंतांनी सर्व व्रजवासींना वाचवलं. तर सांगण्याची गोष्ट अशी की या घटना प्रेडिक्ट करणे हे निश्चित खगोलशास्त्राच्या आधिपत्याखाली येतं. परंतु भगवंत आणि शुद्ध भक्त हे खगोलशास्त्र किंवा बाकीचे जे काही भौतिक स्तरावरचे शास्त्र आहेत त्यांच्या पण परे आहेत आणि भगवंत ह्या भौतिक नियमांच्या पलीकडे जाऊन पण आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. ठीक आहे माताजी? हो प्रभूजी, खूप खूप धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण हरे कृष्ण. मनीषा जोशी माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. मला हा. एक प्रश्न होता की स्वतः भगवंत हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. हो पण एखाद्याची वृत्ती म्हणजे किंवा एखाद्याची वागणूक अशी असते की ती म्हणजे अमानवी किंवा हिंस्त्र चुकीची. किंवा थोडंसं बरोबर. राक्षसी वृत्ती असते आणि एखादा एकदमच सॉफ्ट मायाळू असा प्रेमळ असा असतो. तर याच्यामध्ये भगवंतांची काय म्हणजे भूमिका काय असू भूमिका. शकते की जेणेकरून ते दोघांच्याही म्हणजे घडवलं तर भगवंतांनीच, हृदय स्थित पण भगवंत स्वतः आहेत. तरी पण या दोघांमध्ये अशी वागणुकीमधला फरक कशासाठी असेल? खूप छान प्रश्न आहे माताजी आणि एक तुम्हाला भगवद्गीतेचा श्लोक आपण पाहू मग त्या आधारे या प्रश्नाचं उत्तर देऊ. कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. उपदृष्ट अनुमंता च उपदृष्टा हनुमंताच भोक्ता भर्ता भोक्ता महेश्वरः भर्ता भोक्ता महेश्वरः
परमात्मेति च आप्युक्तो परमात्मेति च आप्युक्तो आप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. देहेऽस्मिन् पुरुषः पुरुषः परः. तर इथे भगवंत जे परमात्मा रूपामध्ये सर्व प्राणी मात्रांमध्ये स्थित आहेत, त्यांचे दोन फंक्शन्स, दोन कार्य सांगितले आहेत. कोणते कार्य आहेत? उपदृष्टा आणि अनुमंता. की आपण जे प्रत्येक कार्य करतो त्याचे विटनेस, त्याचे साक्ष म्हणून भगवंत लक्ष ठेवतात. आणि आपण जे प्रत्येक इच्छा व्यक्त करतो त्या इच्छा पूर्णत्वास नेण्यासाठी जे सँक्शनर, जे परवानगी देतात, अनुमंता, ते पण भगवंतांच्या परमात्मा रूपाचं वर्णन इथे सांगण्यात आलंय भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये. तर ज्या वेळेस एखादा व्यक्ती एखादं चुकीचं कार्य करण्याचा विचार करतो, एखादा चोर असू किंवा बाकीच्या प्रकारचे जे गुन्हेगार असू, एखाद्या चुकीचं कार्य करण्याची इच्छा मनामध्ये आणतात, भगवंत हे परमात्मा म्हणून सुरुवातीला त्याला त्या चुकीच्या इच्छेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. जसं की आपल्यापैकी ज्यांनी कधी जीवनामध्ये एखादी सिगारेटच ओढली नाही, तर आपण तर मी तर प्रार्थना करतो कधी ओढू नये. परंतु कधी कुणी विचार केला ज्या व्यक्तीने कधी ओढलेलीच नाहीये, सुरुवातीला त्याच्या मनामध्ये चलबिचल होईल की आपण ओढावी का न. पण खूप जणांकडून तर ऐकलंय की अरे हे धोकादायक आहे, कॅन्सर होऊ शकतो, पाकिटावर पण दिसतंय, मग कदाचित नको बाबा ओढायची. अशा प्रकारे त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये भगवंत जरूर परमात्मा म्हणून सुरुवातीला गाईड करण्याचा प्रयत्न करतात की हे चुकीचं आहे, नको करू. किंवा एखाद्या व्यक्तीने ज्याने जीवनामध्ये कधीच चोरी केली नाही, जर कधी चुकून एखाद्या मनामध्ये विचार आला की ह्या व्यक्तीची ही गोष्ट खूप चांगली आहे, मी घ्यावी का, पण लगेच त्याला परमात्मा गाईड करतो की अरे ही गोष्ट तुझी आहे का, नाहीये. मग दुसऱ्याची व्यक्ती ही आपण कधीही स्वतःच्या उपभोगासाठी घेऊ नये. आणि आपल्याला ज्याला आपण कचरणे म्हणतो की हात कचरतो, की भगवंत परमात्मा रूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु जो व्यक्ती त्या परमात्म्याच्या गायडन्सला काय म्हणतो आपण? दर्शन. मार्गदर्शन. मार्गदर्शन. हा, त्या परमात्म्याच्या मार्गदर्शनाला भीक घालत नाही आणि स्वतःला पाहिजे तीच गोष्ट करतो. दुसऱ्या वेळेस तो माणूस ज्या वेळेस चोरी करेल त्यावेळेस एवढं त्याला चुकीची भावना येणार नाही. तिसऱ्या वेळेस करेल त्यावेळेस अजून ती भावना सुप्त राहील, कमी याच्यात राहील. आणि एकदा नेहमी चोरी करणारा चोर ज्यावेळेस तो व्यक्ती होईल त्यावेळेस त्याला कशाचंच काहीच वाटणार नाही, चुकीचं काहीच वाटणार नाही ती चुकीची गोष्ट करण्यामध्ये. तर सांगण्याचा हेतू हा की भगवंत मार्गदर्शन करतात का? निश्चित मार्गदर्शन करतात. ते जर मार्गदर्शन करत नसते तर पहिल्या वेळेस चुकीची गोष्ट करताना मनामध्ये चलबिचल झाली नसती. कोण आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे? परमात्माच आहे. पण ज्यावेळेस एक व्यक्ती ते मार्गदर्शन ओव्हरराईड करतो, ओव्हरराईड म्हणजे त्याच्याकडे लक्ष देत नाही, स्वतःला पाहिजे तेच करण्याचं ठरवतो, त्यावेळेस भगवंत मग अनुमंता हा आपला दुसरा रोल परफॉर्म करतात की ठीक आहे, तुम्हाला चुकीचं कार्य करण्याची इच्छाच आहे ना, तथास्तु, पण त्याच्यासोबत त्याच्या कर्मफळाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा. अशा प्रकारे भगवंत हे दोन्ही कार्य पार पाडतात, उपदृष्टा आणि अनुमंता, म्हणजे मार्गदर्शक आणि परमिशन देणारे, सँक्शनर, पण अनुमती देणारे. ठीक आहे माताजी? हो प्रभूजी. म्हणजे प्रभूजी हे जे मायन्यूट इंडिपेंडन्स दिलं आहे आपल्याला, जे स्वातंत्र्य दिलं आहे, त्याचा पण आपण गैरवापर करतो ना, याचा अर्थ मूळ बरोबर आध्यात्मिक आहे. असून सुद्धा. हा. आणि एकदा नाही तर अनेक वेळा गैरवापर करतो. मग ज्यावेळेस आपण अनेक वेळा गैरवापर करतो त्यावेळेस परमात्माचा जो मार्गदर्शनाचा आवाज आहे, गायडन्स आहे, तो सुप्त होत जातो आपल्या पाप करण्याच्या प्रवृत्तीमुळे. आणि जसं की मी सांगितलं की जो अट्टल गुन्हेगार असतो त्याला तर तो परमात्म्याचा आवाज जवळपास नाहीसाच होतो, असून नसल्यासारखा. कारण त्याने इतक्या वेळेला त्या मायन्यूट इंडिपेंडन्स, त्या छोट्याशा दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर केलेला असतो. ठीक आहे प्रभूजी, माताजी? हो, इथे अजून एक अशी शंका येते की आता परमेश्वरच ही अनुमती आणि कंट्रोल करतात, पण तरी सुद्धा एखाद्या वेळेस आता लहान मुलांना आपण शिक्षा वगैरे किंवा काही समजून सांगण्यासाठी आपण छोट्याशा शिक्षा वगैरे करतो, किंवा त्यांना एखादी गोष्ट समोर असून पण आता त्यांनी जास्त मागितल्या किंवा नाही, तर आपण सरळ त्यांना नकार देतो. तर तिथे मग आपण नकळत खोटं बोललेलं असतो, असून सुद्धा देत नाही. मग इथे ही अनुमती कशी धरायची? का त्याचा परिणाम हा आपल्याला भोगावाच लागणार आहे शेवटी?
हे बघा, की आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्याच्यामध्ये एक पालक म्हणून मुलांच्या प्रती आपलं कर्तव्य वेगळं आहे, हं. की जसं कधी एखादा डॉक्टर एखाद्या मुलासाठी इंजेक्शन देताना त्या मुलाचं लक्ष दुसरीकडं करण्यासाठी गोड-गोड बोलून दुसरं काही प्रश्न विचारतो किंवा त्याला एखादी गोळी, चॉकलेट देतो. त्याचं लक्ष तिकडे आकर्षित व्हावं आणि पटकन इंजेक्शन देऊन मोकळा होतो. तर हं. त्याचा उद्देश हा नसतो, की त्या मुलाला फसवणे. त्या डॉक्टरचा उद्देश असतो, की त्या मुलाच्या अल्टिमेट गुड म्हणजे लांबच्या काळासाठी, भल्यासाठी हे इंजेक्शन, ही लस देणं त्याच्यासाठी आवश्यक आहे. आणि त्या हं. लांबच्या काळाच्या भल्यासाठी एखाद्या छोटासा काही क्षणाचा काळ जरी थोडा त्रास भोगावा लागला, तरी तो त्याच्यासाठी श्रेष्ठ आहे, चांगला आहे. त्याच प्रकारे आई-वडील म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणून पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे, की आपलं त्या मुलाच्या प्रती कर्तव्य आहे त्याला व्यवस्थित सिव्हिलाइज चांगला व्यक्तिमत्व म्हणून मोठं करणं आणि त्यासाठी कधी त्याला साम, दाम, दंडभेद, कधी रागवून, कधी प्रेमाने, कधी गोडीगुलाबीने योग्य मार्गदर्शन करणे हे आपलं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये खोटारडेपणा येत नाही मताची. कारण तुमचा उद्देश जो आहे, तो त्या व्यक्तीच्या अल्टिमेट भल्यासाठी. गुड भल्यासाठी आहे. हो प्रभूजी. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. प्रभूजी, माताजींचं हां. म्हणणं असं येतं की जे मग काही असे जे असतात, जे चुकीचे लोक असतात, नंतर ते भगवत भक्त बनतात. जसं आपण मृगारीचं पण उदाहरण बघितलं आणि जे म्हणजे नंतर भगवत भक्त झाले आणि परत वाल्याचा वाल्मिकी पण आपण बघतो. आणि जे असे होते की जे भगवत भक्त होते म्हणजे शिवजींचे भक्त, जसं रावणचं आपण बोलू शकतो की एवढे ज्ञानी असून सुद्धा चुकीचं कार्य त्यांनी केले खूप आयुष्यामध्ये. तर याच्यावरती काय बोलू शकतो आपण, की भगवंतांची अहैतुकी कृपा होती की जे वाईट कर्मातून चांगल्या कर्मामध्ये आले आणि भक्तीमध्ये लागले. सी कृपा तर सर्वच जीवांवर आहे, पण त्या कृपेचा लाभ कोण घेतो हे महत्त्वाचं आहे. जसं सूर्याचं उदाहरण दिलं जातं, की आता थंडी आहे, ठीक आहे, मान्य आहे. सूर्यप्रकाश सर्वांसाठी उपलब्ध आहे. जर एखादा व्यक्ती त्या सूर्यप्रकाशाचा लाभ घेत नसेल, एवढा सूर्यप्रकाश सूर्याने देऊन पण कोणी जर व्यक्ती व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी, जीवनसत्व कमतरता असेल शरीरामध्ये, तर सूर्य काय करू शकतो? तो घरात येऊन तर तुमच्या अंगावर प्रकाश किंवा ऊन टाकणार नाही. तुम्हाला तर तेवढं उन्हामध्ये जाणं आवश्यक राहील, जर स्वतःच्या शरीराला ती डिफिशियन्सी घालवायची आहे तर. तर अशा प्रकारे भगवंतांची कृपा आहे, ही केवळ मृगारीसाठीच किंवा बाल्या-कोळीसाठीच नाही, तर सर्वांसाठी उपलब्ध आहे. जसं की प्रभू रामचंद्रांनी रावणाने एवढं जघन्य कृत्य केलेलं असताना पण त्याला मारण्याच्या पूर्वी शरण येण्यासाठी चान्स दिला, त्याला संधी दिली. एवढंच नाही, तर ज्यावेळेस विभीषणाने प्रभू रामचंद्रांची शरण घेतली आणि सर्व जे वानर होते, ते सर्व ह्या मताचे होते, की प्रभू रामचंद्रांनी विभीषणावर विश्वास ठेवू नये. पण हनुमानजींचं ते मत नव्हतं. हनुमानजींचं मत होतं, की रामचंद्रांचं शरण घेण्यासाठी आलाय, तर त्याला शरण द्यायला पाहिजे. तर प्रभू रामचंद्रांनी हनुमानजींचं मत मान्य केलं आणि सांगितलं, "विभीषणच काय, रावण जरी साक्षात आश्रय मागण्यासाठी आला, एवढं सगळं जघन्य चूक केलेली असताना, तरी पण त्याला मी माफ करेल. एवढंच नाही, तर रावणाला अयोध्येचं पण राज्य देईल." तर मग सर्व प्रभू रामचंद्रांच्या सेवकांनी विचारलं, की "तुम्ही जर रावणाला जर तो शरण आला, त्याला माफ करायला तयार आहात, अयोध्येचं राज्य देण्यासाठी पण तयार आहात, मग भरत महाराज जे की अयोध्येचे राजा आहेत, त्यांना कुठलं राज्य द्याल?" प्रभू रामचंद्र म्हणाले, की "भरत याला वैकुंठाचा राजा बनवेल." आणि सर्व भक्तांना आश्चर्य वाटलं, की भरत यांना जर वैकुंठाचा राजा बनवाल, तर आपण कुठे राहाल? कारण आपण राजा आहात वैकुंठाचं. प्रभू रामचंद्र म्हणाले, की "मला त्या वैकुंठाच्या राज्यपदाची गरज नाही. मी सर्व ब्रह्मांडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहून माझ्या भक्तांना मदत करण्यामध्ये, त्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये श्रेष्ठता मानेल. तर मला गरज नाही त्या वैकुंठाच्या राज्याची." तर सांगण्याचा हेतू हा, की प्रभू रामचंद्रांची तयारी होती रावणासारख्या असुराला पण स्वतःची कृपा प्रदान करण्याची, जर तो भगवंतांचा आश्रय घेण्यासाठी तयार असेल. पण तो ऐकला नाही शेवटपर्यंत आणि शेवटी त्याचा विनाश झाला. तर सांगण्याचा हेतू, की भगवंतांची कृपा गुन्हेगार असो की चांगले व्यक्ती असो, दोघांसाठी उपलब्ध आहे. कोण आपल्या स्वातंत्र्याचा योग्य उपाय करून, वापर करून त्या भगवंतींच्या कृपेचा स्वीकार करतो, ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे का माताजी, प्रभूजी? हो, हरे हो. कृष्ण.
कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. तर राहिलेला हा जो श्लोक आहे, श्लोक क्रमांक 39 आणि अध्याय क्रमांक 2 आपण पुढच्या वेळेला सुरुवात करूया. हरे कृष्ण. वामच्या हरे कृष्ण. सॉरी येस माताजी. नाही, नाही. सॉरी क्षमा क्षमा सॉरी क्षमा. हरे कृष्ण. वामच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. दंडवत प्रणाम हरे प्रभूजी. कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद प्रणाम. प्रभूजी. सादर प्रणाम प्रभूजी, सादर प्रभूजी. प्रणाम. सादर प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद. काही एक